हिवाळ्यातला सीझन म्हणजे पोपटीचा सीझन म्हणून ओळखलाच जातो. आणि सर्वच जण पोपटी बनवतात आणि सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीने पोपटी बनवण्याची प्रक्रिया आहे. कोणी नॉनव्हेज बनवतं, कोणी व्हेज बनवतं. तर मुख्य करून आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये म्हणजे आपला जो गुजरातपासून तो केरळपर्यंतचा एरिया आहे, तिकडे सगळीकडे पोपटी बनवतात आणि सगळ्यांची पद्धत ही वेगळी आहे. पण त्याच्यामध्ये वापरला जाणारा तो सुगंधित एक पाला असतो, त्याला भाबुर्डीचा पाला असं सुद्धा म्हणतात. आणि आपल्याकडे ती खूप सारी वनस्पती मिळते, फुकट मिळते आणि त्याचा उपयोग पोपटीमध्ये केला जातो खास करून. आणि मी त्या पाल्याबद्दल आज तुम्हाला सांगणार आहे. आणि पोपटी तर सगळेच बनवतात, सगळ्यांना त्याची रेसिपी माहिती आहे. पण तो पाला जर त्याच्यामध्ये टाकला तर त्या पोपटीला एक वेगळीच चव येते. आणि हा पाला नुसता चवीसाठीच नाही तर तो शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. तो खाल्ला जात नाही, पण जे मातीच्या भांड्यामध्ये आपण पोपटी लावतो आणि त्याच्या आजूबाजूला तो पाला ठेवतात आणि त्याच्यामध्ये जे काय आपण टाकणार आहेत नॉनव्हेज व्हेज पोपटी, ते सामान सगळं भरलं जातं आणि पूर्णपणे सील केलं जातं त्या पाल्याने. आणि त्याच्यानंतर मग ते शिजायला मंद आचेवर ठेवलं जातं. मंद आचेवर म्हणजे जास्तच आग लावतात आणि पण ते मंद मंद शिजतं आणि तो पाल्यामधून जो निघणारा जो रस आहे, तो पाला तेलसुद्धा सोडतो थोडं थोडं प्रमाणात आणि त्याच्यामुळे त्या पोपटीला एक वेगळी चव येते. आणि तो पाला आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, यकृतासाठी आणि पचन संस्थेला सुद्धा तो चांगला आहे पाला. म्हणून या महिन्यामध्ये मला असं वाटते पोपटी केली जाते. तुम्ही सुद्धा पोपटी बनवणार असाल तर केळीच्या पानाबरोबर हा पोपटीचा भाबुर्डीचा पाला सुद्धा नक्की त्या पोपटीमध्ये टाका. आणि पहिल्यांदा पोपटी बनवली आणि पहिल्यांदा पोपटी खाते, पण ह्या पाल्याबद्दल मला एक विशेष वाटतं की हा पाला त्या काळात का टाकला जात असेल. कारण त्याचे आयुर्वेदिक महत्त्व लोकांना माहिती आहेत, त्याच्यामुळे तो टाकला जातो. आणि तुम्ही ही पोपटी हा पाला भाबुर्डीचा पाला टाकून नक्की ट्राय करा.